नमस्कार मैत्रिणींनो, आरती पित्रे या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्यासारखं आज आपण या दुपट्याचं पूर्णपणे बाइंडिंग करून घेणार आहोत. आणि या आधीच्या पक्षांना जसे डोळे काढलेले आहेत तसे आधी आपण या नवीन आपण बनवलेल्या पक्षांना डोळे काढून घेऊ आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर करायला सुरुवात करू. हे बघा, आता या दोनही पक्षांना मी डोळे काढून घेतले. हे डोळे आपले वाळतायत तोपर्यंत मी तुम्हाला आज मी घेतलेला प्रॉडक्ट दाखवणार आहे. बघा मैत्रिणींनो, मी हा एक पोस्चर बेल्ट घेतलेला आहे. कारण मशीनवर बसल्यानंतर माझं कधीतरी हे असं होतं, असा पाठीत बाक येतो. आणि माझ्या शेजारी दोघींना प्रॉब्लेम झालाय. अर्थात त्या काही शिवणाऱ्या नाही आहेत, परंतु त्यांना प्रॉब्लेम असा झालाय की त्यांच्या मणक्यात इथली गॅप जी आहे ना ती कमी झाली आहे. तर अशा काहीतरी गोष्टी माझ्याही भविष्यात पुढे घडू शकतात असं माझ्या डोक्यात आलं आणि हा पोस्चर बेल्ट मी मागवलेला आहे. तर आता हा जो भाग आहे, हा पांढरा, हा बरोबर तुमच्या पाठीवर आला पाहिजे अशा पद्धतीने हा घालायचा. बघा, हे जे आहे ना हे असं अडकवायचं. आपली जी सॅक असते, स्कूल बॅग म्हणा किंवा लॅपटॉपची सॅक असते, त्यानुसार हे अडकवायचं. हे इथे असं व्यवस्थित घट्ट आवळून बांधायचं. मग इथे त्याला मागे बेल्ट आहे. हा जो बेल्ट आहे हा असा इथे व्यवस्थित पाठीवर हे ऍडजस्ट करायचं. जे पांढरा आहे ना इथे ते, आणि म्हटलं तर हे तुम्ही आधी ऍडजस्ट करून ठेवून नंतर हा बेल्ट बांधा तरी सुद्धा चालेल. हे बघा, हे असं करायचं आणि नंतर मग हे जे मागे बेल्ट आहे हे बेल्ट असे ओढून घे असे, आणि ते पुन्हा तुम्ही इथे कुठेही चिकटवू शकता. थोडक्यात काय, इथे बरोबर हे पाठीवर आलं पाहिजे आणि हे असं ताणून बसलं पाहिजे, असं ते होतं. तर याच्यामुळे तुमचं पोस्चर जे आहे ते सरळ राहतं असं मला वाटलं, म्हणून मी हे ऑर्डर केलं. परंतु मला तरी याचा अनुभव खूप छान आला. म्हणजे मला आधी घातल्यानंतर खूप असं कम्फर्टेबल वाटतंय. तर तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही हे ऑर्डर करू शकता. आपण पक्षाला दिलेला जो डोळ्याला रंग आहे तो रंग वाळतोय तोपर्यंत थोडीशी पुढची प्रोसिजर आपण करून घेऊ. इथे 3-3 इंचाच्या मी हिरव्या रंगाच्या भरपूर अशा लांबच्या लांब पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. पांढऱ्या रंगाच्या पण काढून घेतलेल्या आहेत. आणि हा जो कपडा आपण पक्षाच्या बाबतीत वापरला तर त्या कपड्याचे 3x3चे 4 चौकोन मी इथे काढून घेतलेले आहेत. तर हे जे 4 चौकोन आहे ते आपण या पट्ट्यांना आधी जोडून घेणार आहोत. हिरव्या, पांढऱ्या नाही, हिरव्या पट्ट्यांना. तर हे आधी मी याला जोडून घेते. बघा, या 4 पट्ट्यांना मी हे जोडून घेतलं. आता पहिली जी पट्टी आहे ती मी या बाजूला तोंड असलेल्या पक्षाला इथे अशी जोडणार आहे. हे बघा, याला मी ही जोडून घेतली. दुसरा जो पक्षी आहे त्याला मी ही पांढरी पट्टी जोडून घेतली. याला मी ही हिरवी पट्टी वरती जोडली, याला पांढरी पट्टी वरती जोडली. हा जुन्यातला आहे, हा नवीन मधला आहे. मी असंच हे क्रॉसमध्ये जोडणार आहे, एक जुनं एक नवीन. हे झालं. आता या बाजूला मला अजून एक हिरवी पट्टी जोडायची आहे आणि या बाजूला एक पांढरी पट्टी जोडायची आहे, पण ती मी नंतर जोडणार आहे. आधी ही हिरवी पट्टी मी जोडून घेते. इकडची या बाजूला एक हिरवी पट्टी मला जोडायची आहे. हिरव्या पट्ट्यांचं डिझाईन असल्यामुळे हिरव्या पट्ट्या व्यवस्थित जोडल्या जाणं खूप महत्त्वाचं आहे. ही अशी मी एक हिरवी पट्टी इथे जोडून घेते. ही थोडीशी लांब आहे, पण ती मी आत्ता कापणार नाही आहे, ती आपण नंतर कापू. इकडे हिरवी पट्टी जी मी कॉर्नर जोडला होता ती जोडली, इकडे पण जोडली. आता या दोन्हींच्या मध्ये आपल्याला एक हिरवी पट्टी जोडून घ्यायची आहे. ती याला पण जोडली जाईल, याला पण जोडली जाईल अशा पद्धतीने. तर ते आता आधी मी जोडून घेते. ही हिरवी जी पट्टी आहे ही मात्र आपण प्लेन मधली जोडणार आहोत. तर आधी याला एकाला जोडून घ्यायची आणि मग तीच पट्टी दुसऱ्या बाजूने दुसऱ्याला जोडायची. हिरवी पट्टी दोन्ही बाजूंना जोडली, पण खाली थोडी कमी पडत होती म्हणून मला जोड लावावा लागला. आता हे जे एक्स्ट्रा आहे हे आपल्याला कापायचं आहे. थोडासा भाग यातला कापला हा जाणारच आहे, त्याला पर्याय नाही आहे. हे अगदी सरळ रेषेत करून घ्यायचं. हे एवढं झालं. आता इथे आपल्याला संपूर्ण इथपासून इथपर्यंत आपल्याला प्लेन पट्टी जोडायची आहे, परंतु त्याआधी आपल्याला खालचे 2 भाग करून घ्यावे लागतील आणि ते करून झाल्यानंतर मग मध्ये आपल्याला ती पट्टी जोडायची आहे. जसं आपण हे वरचं करून घेतलं तसंच आपण खालचं आधी करून घेऊ. हे आता मी बाजूला ठेवते. आता दुसरे जे पक्षी आहेत ते सुद्धा असेच येणार आहेत. एकाचं तोंड या बाजूला, दुसऱ्याचं तोंड या बाजूला, पण या कोपऱ्यात इकडच्या याच्या खाली मी
हा जुन्यातला पक्षी जोडणार आहे आणि याच्या खाली मी हा नवीन पक्षी जोडणार आहे. बघा आता ही जी पट्टी आहे ही मला इथे आधी जोडून घ्यावी लागेल. तर ही आधी मी जोडून घेते आणि दुसरी जी पट्टी आहे हिरवी, ज्याला आपण हा त्रिकोण जोडलाय, ती मी इथे अशी जोडून घेणार आहे. आतापर्यंत तुमच्या थोडंफार लक्षात आलेलं आहे असं मला वाटतंय की मी कुठलं डिझाईन बनवणार आहे. जरी आलं नसेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही पट्टी आधी आता आपण इथे जोडून घेऊ. ही पट्टी इथे जोडून घेतली. आता ही जी पट्टी आहे ती मी इकडे जोडून घेणार आहे. मैत्रिणींनो, माझ्याकडनं पण एक खूप मोठी चूक झाली. ही पट्टी मी इथे जोडली, ही इथे आधी जोडायला नको होती. या बाजूला मला एक इथे पांढरी पट्टी आधी मगाशी मी जोडलं नाही, तर या बाजूला एक मला इथे पांढरी पट्टी आधी जोडून घ्यायची आणि मग ही पट्टी मला वरनं जोडायची आहे. तर हे आता मी एवढं उसवून घेणार आहे. याच्या बाहेरून एक पांढरी पट्टी जोडून इथून ही पट्टी वरून जोडायला सुरुवात करणार. मग आता इथे मला त्या केसमध्ये थोडासा जोड लावावा लागेल, परंतु तो मी लावणार आहे. तर हे आधी मी करून घेते आणि मग आपण ते खालचं जे डिझाईन आत्ता बनवायला घेतलं होतं ते आपण नंतर करू. तर इथे हे आधी पहिलं जे डिझाईन बनवलं होतं हे थोडंसं मला उसवायला लागेल. हे उसवते, इथे पांढरी पट्टी जोडून घेते आणि मग मी पुढची प्रोसिजर काय असेल ती करते. माझ्या लक्षात आलं नाही ते गडबडीत, त्याबद्दल खरंच मी तुमची क्षमा मागते. हे बघा, मग अशी चूक मी दुरुस्त केली. इथे मी पांढरी पट्टी जोडून घेतली. आता इथे छोटासा हिरवा तुकडा जोडून हे मी पूर्ण करून घेते. इथे मला जोड लावावा लागला कारण हे माझ्या आधी लक्षात आलं नाही की इथून मला पांढरी पट्टी जोडून हे जोडायचं होतं. त्यामुळे इथे थोडासा जोड आला, पण आता त्याला माझा नाईलाज आहे. ॲक्च्युअली मला हे छानपैकी करायचं होतं, पण माझ्याकडनंच चूक झाली. थोडक्यात काय, प्रत्येक या तुकड्याला एक हिरवी पट्टी आणि एक पांढरी पट्टी जोडणं आवश्यक आहे. आता हे झालं. आता हे आपण बाजूला ठेवू आणि आता आपण खालचा भाग करायला घेऊ. हे बघा, इथे पण मी तीच चूक केली. आता ही पट्टी मला उसवायला लागेल. इथे आधी खाली मला एक पांढरा भाग जोडून घ्यायचा आहे आणि मग ही पट्टी मला जोडायची आहे आणि त्यानंतर त्या बाजूला पण एक पांढरा भाग मला जोडून ही पट्टी तिकडे सरकवायची आहे. तर ह्या दोन गोष्टी मी करून घेते. हे बघा, ज्या माझ्या चुका झाल्या होत्या त्या मी दुरुस्त केल्या. खरं तर मी तुमची मनापासून माफी मागते. या चुका माझ्याकडनं व्हायला नको होत्या, परंतु झाल्या. आता या दोघांच्या मध्ये पुन्हा आपल्याला एक हिरवी पट्टी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग मधली हिरवी पट्टी लावायची आणि हे असं झाल्यानंतर हे डिझाईन आपलं पूर्ण होईल. तर आता यांच्यामध्ये एक हिरवी पट्टी मी लावून घेते. ती खालपासून वरपर्यंत आपल्याला लावायची. हा आता आपला खालचा भाग झाला आणि हा जो आपण केलाय हा वरचा भाग झाला. हे दुपटं आपलं भरपूर मोठं होणार आहे, परंतु तुम्हाला एक वेगळा पॅटर्न दाखवायचा म्हणून मी हे मुद्दाम दुपटं केलेलं आहे. आता या दोन्हींच्या मध्ये पुन्हा आपल्याला संपूर्ण शेवटपर्यंत हिरवी पट्टी लावायची आहे. तर आधी एका बाजूला लावून घेऊ आणि मग आपण दुसऱ्या बाजूला लावू. एक भाग मी जोडून घेतला. आता दुसरा भाग पण मी याला जोडून घेते. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे दुपट्याचं डिझाईन आता पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि तुम्हाला सांगितल्यासारखं मी तुम्हाला हे दुपटं जोडताना मध्ये एक वेगळं डिझाईन करून दाखवणार होते. त्यानुसार हे स्वस्तिक डिझाईनमध्ये मी केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, मध्ये आणि बाजूनी हिरवा कपडा लावून मी स्वस्तिकाचा आकार त्याला दिलेला आहे आणि कडेला सुद्धा स्वस्तिकाचं जे हे आहे ते टोक येण्यासाठी म्हणून मी तो ब्राऊन कलरचा कपडा जोडून हे स्वस्तिक तयार केलेलं आहे. आता याचं बाइंडिंग अजून व्हायचं आहे. तर हे बाइंडिंग मी खाली पांढरा कपडा लावून पूर्ण करणार आहे, कारण हे मी डबल लेअरचंच दुपटं बनवणार आहे. त्यामुळे याला मी फक्त खाली पांढरा एकच लेअर पांढऱ्या कपड्याचा देऊन हे दुपटं फिनिश करणार. याचं फायनल लुक मी तुम्हाला बाइंडिंग झाल्यावर नक्की दाखवते. हे बघा, जसं मी आकाशकंदिलाचं दुपटं जोडलं होतं तशा प्रकारे आता हे मी केलेलं आहे, म्हणजे पिशवीसारखं. याला उलट्या बाजूने 3 बाजूनी टीप मारून घेतली आणि इथे ही जी बाजू आहे ही ओपन ठेवलेली आहे. टीप मारली, उलटवलं, कोपरे जरा व्यवस्थित त्याचे करून घेतले आणि आता मी काय केलं, हे बघा, आपली मशीनची कड असते ना, तर त्या मशीनच्या कडेवर हे असं व्यवस्थित पकडायचं आणि हे असं जरा घासून घ्यायचं. म्हणजे इस्त्री नाही केली तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही. हे असं पकडताना मात्र व्यवस्थित पकडलं गेलं पाहिजे आणि हे असं घासायचं. अशा प्रकारे घासून घ्यायचं आणि नंतर मग याच्यावर टीप मारायची. आता टीप मारताना सुद्धा मी काय करणार आहे, जिथे पांढरा भाग आहे तिथे वरनं पांढरा दोरा वापरायचा, जिथे हिरवा भाग आहे तिथे वरनं हिरवा दोरा वापरायचा. हे बघा मैत्रिणींनो, आता मी याला बाइंडिंग केलेलं आहे
आणि तुम्ही बघू शकता की कुठेही पांढऱ्या कपड्यावर हिरवा दोरा नाही आणि हिरव्या कपड्यावर पांढरा दोरा नाही. मी काय केलं आहे, कडेनी पांढऱ्या कपड्यावर पांढरा दोरा आणि हिरव्या कपड्यावर हिरवा दोरा लावून टिपा मारलेल्या आहेत आणि मधोमध पण मी एक हिरव्या रंगाची टीप मारलेली आहे. तुम्हाला मी थोडंसं हे आता जवळून दाखवते. इथे मी वरती हिरवा दोरा लावून याचं फिनिशिंग केलं आहे आणि इथे हा बघा वरती पांढरा दोरा लावून याचं फिनिशिंग केलं आहे आणि इथे मध्ये पण मी वरती हिरवा आणि खाली पांढरा दोरा लावून याचं फिनिशिंग केलं आहे. तर अशा प्रकारे या दुपट्याचं बाइंडिंग झालेलं आहे आणि फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता की कुठेही याला घोळ आलेला नाही किंवा काहीही झालेलं नाही. काही ठिकाणी ते जे झाडाची पानं म्हणून मी बनवलेलं आहे ते काही ठिकाणी मला जरा एक्स्ट्रा कापावं लागलं, पण त्याला माझा इलाज नव्हता. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य कळवा. या दुपट्याचं बाइंडिंग कसं झालं, याचं फिनिशिंग कसं झालं आहे आणि हे दुपटं दिसतंय कसं हे सुद्धा मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला जर अशा प्रकारची दुपटी, झबली, टोपडी किंवा लंगोट कुणाला गिफ्ट द्यायचं असेल आणि फिनिशिंग सकट अशी दुपटी, झबली तुम्हाला हवी असतील तर खाली स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲप मेसेज पाठवू शकता. फक्त त्या नंबरवर मला कृपया कॉल करू नका, कारण त्या माझ्या कार्डला माझ्या इथे रेंज नाही, त्यामुळे तुमचा कॉल उचलला जाणार नाही याची कृपया नोंद घ्या. आणि फक्त त्या नंबरवर मला व्हॉट्सॲप मेसेज पाठवून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर व्हॉट्सॲपला मी तुम्हाला या संदर्भातले सगळे रेटचे वगैरे डिटेल्स नक्की देईन. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.